Hello dear students, today we are going to learn and understand how to solve problem set 1 of chapter number 1 sets from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 16, 17 आणि 18 वर प्रॉब्लेम सेट 1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 11 क्वेश्चन्स आहेत. Now, before starting this problem set, let me remind you that in our previous videos we have already completed all the 4 practice sets of this chapter in a very simple and easy to understand manner. Along with that, आपण आपल्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट सुद्धा त्या व्हिडिओज मध्ये क्लिअर करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला कायम सांगत असते, when basics are clear, why to fear? बेसिक्स नेहमी क्लिअर ठेवायचे, मग मॅथ्सला घाबरायची काहीच गरज नाहीये. ज्या मुलांनी ते व्हिडिओज पाहिलेले नाहीयेत त्यांना मी रेकमेंड करेल की आधी ते व्हिडिओज पाहून घ्या. लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. चला आता प्रॉब्लेम सेट 1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ सेट एम त्याचे एलिमेंट्स दिलेले आहेत 1, 3, 5 आणि सेट एन चे एलिमेंट्स दिलेले आहेत 2, 4, 6, देन एम इंटरसेक्शन एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. एम इंटरसेक्शन एन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. इंटरसेक्शन म्हणजे काय? दोन सेट्सचं इंटरसेक्शन म्हणजे काय? तर त्या दोन्ही सेट्स मध्ये जो सेम इलेमेंट और कॉमन इलेमेंट आहे ना त्याला काय म्हणतो आपण? इंटरसेक्शन. मग त्यासाठी आता एम चे आपण सगळे एलिमेंट्स पाहूयात. काय आहेत? 1, 3, 5. एन चे काय आहेत? 2, 4, 6. सेम इलेमेंट आहे का कोणता सेट एम आणि सेट एन मध्ये? तर नाही. सेम कॉमन इलेमेंट असा कोणताच नाहीये. एम चे सगळे एलिमेंट्स हे डिफरंट आहेत आणि एन चे सगळे एलिमेंट्स सुद्धा वेगवेगळे आहेत. सो यांचे इंटरसेक्शन काय येणार? एम इंटरसेक्शन एन काय येणार बरं? काहीच नाही. मग आता काहीच नाही हे कसं राईट करायचं? आपण अभ्यासलेलं आहे. काहीच नाही हे अशा प्रकारे आपल्याला शो करायचं असतं. आता याचं एक सिम्बॉल सुद्धा आहे. त्या सिम्बॉलला म्हणतात फाय. ओके, सो हे आहे इथे. हे पहा, हे सिम्बॉल. काहीच नाही म्हणजे हे सिम्बॉल. सो इथे आन्सर येणार आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सेकंड क्वेश्चन आहे, P is the set of all x such that x is an odd natural number. त्याचबरोबर x is greater than 1 and less than or equal to 5. आता याचा अर्थ आधी समजून घेऊयात. हे काय दिलंय? सो इथे मी ॲज इट इज राईट करून घेतलेलं आहे. हे पहा, आता इथे क्रोकोडाईलचं माउथ कोणाकडे आहे? एक्स कडे. बरोबर, म्हणजे एक्स कसा आहे? 1 पेक्षा मोठा आहे. त्याचबरोबर पुढे सुद्धा त्यांनी एक साईन दिलेला आहे. या साईनचा अर्थ काय असतो? तर हे पहा, क्रोकोडाईलचं माउथ आहे 5 कडे, टेल आहे एक्स कडे आणि या साईनच्या खाली एक स्लिपिंग लाईन आहे. बरोबर, म्हणजेच एक्स कसा आहे? लेस दॅन ऑर इक्वल टू 5. सगळ्याचा अर्थ काय होतो? एक्स हा 1 पेक्षा मोठा आहे किंवा 5 एवढा किंवा 5 पेक्षा लहान आहे. रीड कसं करायचंय? एक्स इज ग्रेटर दॅन 1 ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू 5. जर एक्स 1 पेक्षा मोठा आहे तर तो नक्कीच 2, 3, 4, 5, 6 असा असणार. पण इथे पहा काय दिलेलं आहे? 5 एवढा किंवा 5 पेक्षा छोटा आहे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू इथे काय असू शकते? तर 2, 3, 4 और 5. ओके, पण आधी काय दिलंय त्यांनी सेंटेन्स मध्ये? एक्स इज अन ऑड नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय? तर काउंटिंग नंबर्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अँड सो ऑन. हो ना. पण ऑड, ऑड म्हणजे काय? असे नंबर्स की ज्यांच्या युनिट प्लेसवर 1, 3, 5, 7 हे नंबर्स असतात त्यांना ऑड नंबर्स म्हणतात. हे तुम्हाला माहित आहे. मग आता हे जे नंबर्स आपण इथे फाइंड आउट केलेले आहेत या स्टेटमेंट वरून एक्स इज ग्रेटर दॅन 1 ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू 5 या स्टेटमेंट वरून आपण हे जे नंबर्स इथे राईट केलेले आहेत त्यामध्ये आणखीन आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. कारण त्यांनी इथं म्हटलेलं आहे की एक्स हा ऑड नॅचरल नंबर आहे. 2 आणि 4 हे तर इव्हन नंबर्स झाले. मग ऑड नंबर्स कोणते आहेत? 3 आणि 5. मग 3 आणि 5 हे कुठे आहे? तर इथे. हे पहा, एलिमेंट 3 आणि 5. मग या स्टेटमेंटचा हे कशामध्ये दिलेला आहे? तर रूल मेथड मध्ये दिलेला आहे. बरोबर, आपल्याला हे लिस्टिंग मेथड मध्ये करायचंय. हो ना, लिस्टिंग और रोस्टर मेथड आठवलं का? प्रॅक्टिस सेट 1.1. सो कशा प्रकारे आपण राईट करतो? पी इज इक्वल टू एलिमेंट्स काय येणार? 3 अँड 5. सो इथे करेक्ट ऑप्शन येणार आहे ऑप्शन नंबर डी. चला नेक्स्ट सब क्वेश्चन पाहूया. थर्ड, P इज इक्वल टू एलिमेंट्स आहेत 1, 2
आता इथे डॉट 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 दिलंय म्हणजे काय आहे, त्यानंतर 3 4 5 6 7 8 9 आणि पुढे 10, इथे 10च्या इथे स्टॉप झालेला आहे. ओके. व्हॉट टाईप ऑफ सेट पी इज, आता हा जो सेट पी आहे तो कोणत्या टाईपचा आहे, आपण सेटचे टाइप्स अभ्यासले होते, आठवतंय ना, प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये. सो सांगा बरं मला, सेट पी हा कोणत्या टाईपचा सेट येणार आहे. एलिमेंट्स पहा, 1 पासून स्टार्ट झालेले आहेत आणि 10 पर्यंत आहेत. 1 to 10 हे एलिमेंट्स आहेत. मग नल सेट येणार का पी, नाही. नल सेट म्हणजे काय, तर एलिमेंट्स मध्ये काहीच नसतं, त्याला आपण नल सेट म्हणतो. इनफायनाईट सेट म्हणजे काय, इन्फायनाईट सेट म्हणजे ते जे एलिमेंट्स आहेत ते थांबतच नाहीत, पुढे 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 चालतच जातात. आता जर हा 10 नसता आणि हे डॉट डॉट असते तर याचा काय अर्थ असता की हे नंबर्स आणखीन पुढे भरपूर इन्फिनिटी पर्यंत आहेत. पण इथे एलिमेंट्स 10 वर स्टॉप केलेले आहेत, म्हणजे इथे लिमिटेड एलिमेंट्स आहेत, 1 पासून 10 पर्यंतच एलिमेंट्स आहेत. मग या सेटला आपण काय म्हणणार, इन्फायनाईट सेट म्हणणार का, अजिबात नाही. मग फायनाईट सेट म्हणणार का, हो. फायनाईट सेट म्हणजे काय, लिमिटेड, त्याचे एलिमेंट्स हे लिमिटेड असतात, त्याला आपण काय म्हणतो, फायनाईट सेट. सो इथे 1 पासून 10 पर्यंत जे एलिमेंट्स आहेत ते आपण काउंट करू शकतो, हो की नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एलिमेंट्स आहेत टोटल. सो आपण हे काउंट करू शकतो एलिमेंट्स, म्हणून याला आपण, या सेटला आपण फायनाईट सेट म्हणणार. आता इनफायनाईट सेट कशाला म्हणतो, जे एलिमेंट्स आपण काउंट करू शकत नाही त्यांना इनफायनाईट सेट म्हणतात. क्लिअर. सो इथे आपलं या सब क्वेश्चनचा आन्सर येणार आहे फायनाईट सेट. चला फोर्थ सब क्वेश्चन पाहूयात. एम युनियन एन एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 अँड 6. पुढे दिलेला आहे सेट एम इज इक्वल टू 1 2 4, देन विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट सेट एन. लक्षात घ्या, इथे युनियन दिलेला आहे. युनियन म्हणजे काय, मैत्री, गट्टी, हो की नाही, सगळे एकत्र येतात, त्याला आपण काय म्हणतो, युनियन म्हणतो. सो इथे सेट एम आणि सेट एन ची युनियन दिलेली आहे, म्हणजे सगळे एलिमेंट्स, सेट एम मधले पण एलिमेंट्स इथे आहेत आणि सेट एन मधले पण एलिमेंट्स आहेत. आता इथे त्यांनी पुढे काय दिलंय, सेट एम मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, तर 1 2 4. कोणते आहेत, 1 2 4. आणि विचारलेलं आहे की सेट एन मधले एलिमेंट्स कोणते येणार. मग जर सेट एम मध्ये 1 2 4 हे एलिमेंट्स आहेत तर रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत ते येणार सेट एन मध्ये. हे पहा, सेट एन मध्ये रिमेनिंग एलिमेंट्स म्हणजे कोणते येणार, 3 5 अँड 6. बरोबर. मग 3 5 आणि 6 हे एलिमेंट्स असणारे ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. सो ए मध्ये आहे का 3 5 6, नाहीये. बी मध्ये, येस, बी मध्ये 3 5 6 हे एलिमेंट्स आहेत, पण त्याचबरोबर हा 4 पण आहे. सो नेक्स्ट ऑप्शन सुद्धा पाहून घेऊयात. इथे 3 5 6 नाहीये. डी ऑप्शन मध्ये 5 6 आहे पण 3 नाहीये, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. मग करेक्ट ऑप्शन कोणता येणार, तर बी. हे पहा, इथे युनियन दिलेला आहे. युनियन जेव्हा आपण राईट करतो तेव्हा एलिमेंट आपण रिपीट करत नाही, बरोबर. मग जर आता इथे हे पहा, इथे जर एन चे एलिमेंट्स मी 3 4 5 6 राईट केले आणि एम चे एलिमेंट्स दिलेले आहेत 1 2 4, तर यांची युनियन काय येणार आहे, 1 2 3 4. आपण एकदाच राईट करायचं आहे. सो 4, त्यानंतर 5 अँड 6. सो 1 2 3 4 5 6. आलं का लक्षात. सो एम युनियन एन हे आहे म्हटल्यावर सेट एन चे एलिमेंट्स येणार 3 4 5 6. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. चला नेक्स्ट पाहूयात. इफ पी इज द सबसेट ऑफ एम, देन विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट पी इंटरसेक्शन पी युनियन एम. अरे बापरे, काय क्वेश्चन विचारलाय. असा विचार करता तुम्ही, क्वेश्चन पाहिल्या पाहिल्या तुम्हाला भीती वाटते आणि जे काही अभ्यासलेलं आहे, जे काही तुम्हाला माहित आहे ते सगळं विसरून जाता, टोटली ब्लँक होऊन जाता. मुलांनो, प्रॅक्टिस सेट 1.4 च्या व्हिडिओमध्ये आपण ही कन्सेप्ट अभ्यासलेली आहे. जर तुम्हाला आठवत नसेल तर मी इथे पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करते. हे पहा, आता मी हे इथे जे काही एक्झाम्पल्स घेईल ते फक्त तुम्हाला ही कन्सेप्ट समजून देण्यासाठीच घेणार आहे. या कन्सेप्टचा आणि त्या एक्झाम्पलचा काही संबंध नाहीये, फक्त कन्सेप्ट कळावी यासाठी आपण एक एक्झाम्पल घेत आहोत. आता इथे काय दिलेलं आहे, पी हा एम चा सबसेट आहे, बरोबर. म्हणजे पी चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स हे सेट एम मध्ये आहेत. वेन डायग्राम कशा प्रकारे मग आपण ड्रॉ करणार, हे पहा, पी हा सेट पी आहे. पी मध्ये जे काही आहे ते सगळंच सगळं एम मध्ये आहे. मग सेट एम कसा ड्रॉ करणार, तर याच्यावरून, हो की नाही. हे पहा, सोसायटी, तुम्ही जिथे राहता ती इमॅजिन करा की खूप मोठी सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये वेगवेगळे टॉवर्स आहेत. हा, मग त्या बिल्डिंग्सला, त्या टॉवर्सला ABCD असे नावं दिलेले आहेत. मग तुमच्या सोसायटीचं नाव असतं, बरोबर, अमुक धमुक सोसायटी. आणि त्या सोसायटीच्या आतमध्ये
तुमची बिल्डिंग असते, बरोबर. मग हे पहा, ही पूर्ण आहे तुमची सोसायटी आणि या सोसायटीच्या आतमध्ये आहे तुमची ही बिल्डिंग. म्हणजे तुमची बिल्डिंग ही तुमच्या सोसायटीचा एक भाग आहे, म्हणजे सबसेट आहे. कळालं? पी हा सबसेट आहे कोणाचा? तर एमचा. इतकं कळालं का तुम्हाला? आता पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे? पी इंटरसेक्शन पी युनियन एम. आता हे समजून घेण्यासाठी आपण काय करूयात, एक एक्झाम्पल घेऊया तिकडे. सो हे पहा, सेट एम मध्ये आपण घेऊयात हे सगळे एलिमेंट्स, सेट पी मध्ये घेऊयात हे एलिमेंट्स. पहा बरं, सेट पी चे सगळेचे सगळे एलिमेंट्स सेट एम मध्ये आहेत की नाही? मग सेट पी चे एलिमेंट्स आपण इथे राईट करून घेऊया 2 3. आणि सेट एम मध्ये कोणते येणार मग? 2 3 ला 2 3 ऑलरेडी सेट एम मध्ये आलेलेच आहेत, हो ना? कारण सेट पी मध्ये सेट पी हा एम च्या अंडरच आहे. सो 2 3 ला सोडून इतर जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला इकडे राईट करायचे आहेत 1 4 5. क्लिअर झाली वेन डायग्राम? आता हे पहा, पी इंटरसेक्शन पी युनियन एम. पी युनियन एम म्हणजे काय येणार? युनियन, गट्टी, मैत्री, घट्ट मैत्री. सगळे एकत्र येतात, वेगवेगळे ग्रुप्स एकत्र येतात, त्याला आपण काय म्हणतो? युनियन असं म्हणतो, हो की नाही? मग पी युनियन एम काय येणार आहे? हे सगळे, सगळेचे सगळे. मग 1 2 3 4 5 झालं पी युनियन एम. मग पी युनियन एम चे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते सेट एम मध्ये आहेत. हे पहा, इथे मी पुन्हा एकदा तुम्हाला सेम हे इथे पी इंटरसेक्शन पी युनियन एम जे दिलेलं आहे ते इथे राईट केलं. ओके. आता हे जे ब्रॅकेट आहे ना, त्या ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे? पी युनियन एम. पी युनियन एम आपण खाली राईट करूयात. कोणते एलिमेंट्स येणार? तर सगळेचे सगळे, जे सेट एम मध्ये आहेत आणि जे सेट पी मध्ये आहेत सगळे. फक्त एलिमेंट्स राईट करते वेळी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? कोणताही एलिमेंट रिपीट होता कामा नये. सो 1 येणार, 2 3 4 5. 2 3 ऑलरेडी आपण इथे राईट केलेलं आहे. झालं. आता पहा बरं, पी युनियन एम मध्ये जे एलिमेंट्स आहेत तेच सगळेच्या सगळे एलिमेंट्स सेट एम मध्ये आहेत. मग पी युनियन एम ला, हे पहा सगळेच्या सगळे सेट एम मध्ये आहेत की नाही? मग पी युनियन एम ला आपण एम सेट एम असं म्हणू शकतो, बरोबर. मग आता इथे काय प्रॉपर्टी लक्षात आली? जर पी हा एम चा सबसेट असेल, जर पी हा एम चा सबसेट असेल तर त्यांची युनियन काय येते? सेट एम. आलं? लक्षात आलं का? पी हा जर एम चा सबसेट असेल तर त्यांची युनियन, त्या दोन्ही सेट्सची युनियन एम येत असते. मग आता इथे पी युनियन एम च्या जागी आपण सेट एम राईट करू शकतो. सो आपण इथे राईट करूयात पी इंटरसेक्शन एम. आपण हे ब्रॅकेट पी युनियन एम च्या जागी एम राईट केलेलं आहे, कारण पी युनियन एम म्हणजेच एम. हे आपण इथे आता पाहिलं कशा प्रकारे एम आलेला आहे. मग आता पी इंटरसेक्शन एम काय येणार बरं? सांगा बरं मला. इंटरसेक्शन म्हणजे काय? पी आणि एम या दोन्ही सेट्स मध्ये सेम एलिमेंट्स कोणते आहेत? कॉमन एलिमेंट्स कोणते आहेत? तर 2 आणि 3, बरोबर. सो 2 आणि 3. पण 2 आणि 3 हे कशाचे एलिमेंट्स आहेत? पी चे. पी चे एलिमेंट्स पहा बरं, 2 आणि 3 आहेत की नाही? ओके नाही? सेम सेम. ओ माय गॉड, किती इझी आहे. मज्जा येते ना? फन. ओके. सो मग आता इथे याचं आन्सर सांगा बरं मला काय येणार? पी इंटरसेक्शन पी युनियन एम चं आन्सर काय येणार? तर सेट पी, कारण आपण इथे आता प्रूफ केलेलं आहे सेट पी. सो इथे सेट पी ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर ए. नुसत्या वेन डायग्रामने सुद्धा तुम्ही या क्वेश्चनचे आन्सर सांगू शकता. हे पहा, सुरुवातीला त्यांनी म्हटलंय की पी हा एम चा सबसेट आहे. सबसेट म्हणजे काय? तर पी चे सगळे एलिमेंट्स एम मध्ये आहेत. मग पुढे त्यांनी म्हटलंय की पी इंटरसेक्शन पी युनियन एम. आता पी युनियन एम इकडे आधी कॉन्सन्ट्रेट करायचं. युनियन मध्ये काय येणार आहे? तर हे पहा, पी जर एम चा सबसेट आहे तर युनियन काय येणार आहे? एम चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स हे येणार युनियन मध्ये. मग पी युनियन एम च्या ऐवजी तुम्ही एम राईट करू शकता, सेट एम. मग आता पी इंटरसेक्शन एम. पी इंटरसेक्शन एम मध्ये काय येणार? इंटरसेक्शन म्हणजे काय? तर सेम एलिमेंट्स, कॉमन एलिमेंट्स. सुरुवातीला त्यांनी म्हटलंय की पी हा सबसेट आहे एम चा, बरोबर. म्हणजे पी चे सगळेचे सगळे एलिमेंट्स एम मध्ये आहेत. मग सबसेट आहे म्हटल्यावर इंटरसेक्शन काय येणार? तर पी चे जे एलिमेंट्स आहेत तेच इंटरसेक्शन येणार. मग फायनल आन्सर मध्ये येणार सेट, इथे ऑप्शन नंबर ए, सेट पी. कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट्स. इथे खाली 4 सेट्स दिलेले आहेत. त्या सेट्स पैकी एम्प्टी सेट्स कोणते आहेत ते आपल्याला विचारलेले आहे.
सो ऑप्शन नंबर ए, सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन्स. अरे पॅरलल लाईन्सचा इंटरसेक्टिंग पॉइंट असतो का? पॅरलल लाईन्स कशा येतात हे पहा. आता या दोन कशा आहेत? पॅरलल लाईन्स आहेत. या दोन लाईन्सला तुम्ही कितीही वाढवा, कुठेही न्या, इकडून वाढवा, इकडून वाढवा, दोन्हीकडून वाढवा, कधीतरी कुठेतरी या इंटरसेक्ट होणार आहेत का? अजिबात नाही. सो यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला फाइंड आउट करता येणं निव्वळ अशक्य आहे. मग या सेटमध्ये काय येणार? काहीच नाही. इंटरसेक्टिंग पॉइंट येणारच नाही कधी. मग हा कोणता सेट झाला? एम्प्टी सेट झाला. नेक्स्ट आहे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. आता मला सांगा प्राईम नंबर्स म्हणजे काय? तर असे नंबर्स की ज्यांचे फक्त आणि फक्त दोनच फॅक्टर्स आहेत. एक तर तो नंबर स्वतः आणि 1. बरोबर? आठवतंय ना तुम्हाला प्राईम नंबर्स म्हणजे काय? कोणकोणते आहेत ते? तर 2, 3, 5, 7. ओके नाही, हे सगळे काय आहेत? प्राईम नंबर्स आहेत. आता यांनी काय म्हटलेलं आहे? प्राईम नंबर्स तर पाहिजेत सेटमध्ये, पण कसे पाहिजेत? इव्हन. मग इव्हन प्राईम नंबर असणारा फक्त एक आणि एकच नंबर आहे. कोणता? तर 2. 2 चे फॅक्टर्स सांगा मला. 2 आणि 1 दोनच फॅक्टर्स आहेत की नाही? म्हणजे 2 हा प्राईम नंबर आहे, त्याचबरोबर इव्हन नंबर आहे. आणखीन तुम्ही बाकीचे सगळे प्राईम नंबर्स चेक करा, कोणताच प्राईम नंबर हा इव्हन नाहीये. फक्त 2 असा एक नंबर आहे की जो इव्हन प्राईम नंबर आहे. सो इथे 2 असा आन्सर येणार या इलेमेंट मध्ये, या सेटच्या एलिमेंट्स मध्ये. नेक्स्ट दिलेला आहे मंथ ऑफ अन इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग लेस दॅन 30 डेज. इंग्लिश कॅलेंडर म्हणजे कोणतं? ज्या कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै हे सगळे मंथ्स येतात, त्याला आपण इंग्लिश कॅलेंडर असं म्हणतो. मग त्या कॅलेंडरमध्ये 30 डेज पेक्षा कमी डेज असणारा मंथ कोणता आहे? ऑफकोर्स फेब्रुवारी. ओके नाही? सो या सेटमध्ये काय येणार आहे? फेब्रुवारी. सो हा एम्प्टी सेट आहे का? नाही. बी जे ऑप्शन होतं त्यामध्ये पण इलेमेंट मध्ये 2 येत आहे, म्हणजे हा एम्प्टी सेट नाहीये. सी या ऑप्शन मध्ये इलेमेंट्स काय येत आहेत? 1 इलेमेंट येत आहे फेब्रुवारी. सो हा एम्प्टी सेट आहे का? नाही. आता डी ऑप्शन पाहूया काय दिलेलं आहे. पी is the set of all x such that x is an element of integer. आय म्हणजे काय? इंटीजर. x हा काय आहे? इंटीजर आहे. त्याचबरोबर x हा मोठा आहे -1 पेक्षा आणि छोटा आहे 1 पेक्षा. लक्षात घ्या, नंबर लाईन आठवली का तुम्हाला? कशी असते नंबर लाईन? मध्ये असतो 0, राईट हँड साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पॉझिटिव्ह नंबर्स, आणि लेफ्ट हँड साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स -1 -2 -3 -4 -5. आली डोळ्यासमोर ही नंबर लाईन? आता एक्स कसा आहे? -1 पेक्षा मोठा आहे. -1 पेक्षा मोठा म्हणजे 0. बरोबर? 0 1 2 3 4 5 6 काही असू शकतं. पण पुढे काय म्हटले त्यांनी? 1 पेक्षा छोटा आहे. 1 पेक्षा छोटा नंबर कोणता? तर 0. -1 पेक्षा मोठा 0, 1 पेक्षा छोटा 0. सो एक्स काय आहे? 0. ओके नाही? म्हणजे सेट पी चा एलिमेंट येणार 0. मग हा एम्प्टी सेट आहे का? नाही. हा एम्प्टी सेट नाहीये. या सेटमध्ये 0 हा एक इलेमेंट आहे, याला आपण एम्प्टी सेट म्हणणार नाही. एम्प्टी सेट कोणाला म्हणणार? हे पहा, सेट ए इथे ऑप्शन नंबर ए मध्ये सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन्स. आता इथे इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला सांगता येतोय का? काहीच नाही सांगता येते, कारण की इंटरसेक्ट कधी होणारच नाहीये, तो पॉइंट आपल्याला कधी मिळणारच नाहीये. मग या सेटमध्ये कोणता इलेमेंट येईल का? कोणताच आपण राईट करणार नाही. इथे या सेटमध्ये 0 हा इलेमेंट आहे, मग याला एम्प्टी सेट आपण म्हणू शकत नाही, कारण इथे एक इलेमेंट आहे. सो हा सुद्धा एम्प्टी सेट नाही. फक्त आणि फक्त ऑप्शन नंबर ए मध्येच हा जो हे जे दिलेला आहे ते आहे एम्प्टी सेट. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. Find the correct option for the given question. Which of the following collections is a set? आता इथे आपल्याला सांगायचंय की सेट कशाला म्हणणार. आपण पाहिलेलं आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सेट म्हणजे नक्की काय. सो कलर्स ऑफ द रेनबो. कलर्स ऑफ द रेनबो सांगा बरं मला. रेनबोचे कलर्स कोणते आहेत? व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. ओके नाही? सो हे काय आहेत? सगळे विबग्योर म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये, लक्षात ठेवण्यासाठी हे सगळे कलर्स विबग्योर. आठवलं ना? सो इथे कलर्स ऑफ द रेनबो हा एक सेट आहे की नाही? 7 कलर्स असतात आपल्याला माहिती आहे. आपण जगामध्ये कोणालाही विचारलं की सांगा बरं की रेनबोचे कलर्स कोणते आहेत, सगळेजण हेच कलर्स सांगणार. या व्यतिरिक्त दुसरा कोणता कलर सांगतील का? तर नाही. कोणी म्हणेल का की रेनबो मध्ये ब्लॅक कलर असतो? कोणीच म्हणणार नाही. सगळ्यांना माहिती आहे की रेनबोचे कलर्स हेच 7 कलर्स आहेत. बरोबर? मग हा काय झाला? एक सेट झाला. सो ए हा एक सेट आहे. नेक्स्ट आहे टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. स्कूल कॅम्पस मधील टॉल ट्रीज.
असा जर मी क्वेश्चन तुम्हाला केला की सांगा टॉल ट्रीज कोणते आहेत तुमच्या स्कूल कॅम्पसमध्ये, तर इथे प्रत्येकाचा आन्सर हे सेम येणार का? नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या स्कूलमध्ये जातो, मग प्रत्येकाचा आन्सर हे डिफरंट असणार, वेल डिफाईन आन्सर नसणार. सो हा एक सेट नाहीये, इट इज नॉट अ सेट. नेक्स्ट आहे रिच पीपल इन द विलेज. विलेज मधले रिच पीपल कोणते आहेत? आता प्रत्येकाचा आन्सर हे सेम असणार का या क्वेश्चनला? नाही. प्रत्येकाचा आन्सर हे डिफरंट असणार आहे. सो हा सुद्धा सेट नाहीये. ओके नाही, इट इज नॉट अ सेट. डी आहे इझी एक्झाम्पल्स इन द बुक. बुक मधले इझी एक्झाम्पल्स. आता प्रत्येक जण इथे स्पेसिफाय केलंय का कोणतं बुक? नाही. कोणतंही रॅन्डम बुक आणि त्यातले इझी एक्झाम्पल्स. कोणाला कोणतं एक्झाम्पल इझी वाटेल हे सांगता येणार नाही, आणि कोणत्या बुक मधलं तेही इथं दिलेलं नाहीये. सो since the collection of easy examples in the book is not well defined, so it is not a set. मग या क्वेश्चनचं आन्सर काय येणार आहे? विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन्स इज अ सेट? ओनली ए. नेक्स्ट पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. आता इथे एन म्हणजे काय असतं? एन कशाला रिप्रेझेंट करतो? नॅचरल नंबर्सला. आणि डब्ल्यू कशाला रिप्रेझेंट करतो? होल नंबर्सला. नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? असे नंबर्स की जे आपण काउंट करण्यासाठी यूज करतो. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन. आणि होल नंबर्स, होल नंबर्स म्हणजे काय? नॅचरल नंबर्स प्लस 0, हो ना. सो 0 1 2 3 आणि सो ऑन. मग आता यांचे इंटरसेक्शन काय येणार आहे? इंटरसेक्शन म्हणजे कॉमन सेम असणारे नंबर्स और एलिमेंट्स. सो इथे नॅचरल नंबर्स आणि होल नंबर्स मध्ये सेम काय आहे? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन, हो ना. सो आन्सर काय येणार आहे? ए. हे पहा इथे 0 1 2 3 अँड सो ऑन दिलेला आहे. हे येणार का इंटरसेक्शन? नाही, कारण 0 होल नंबर मध्ये आहे, नॅचरल नंबर मध्ये नाहीये. त्यानंतर 0, इथे 0 इंटरसेक्शन येणार का? नाही. 0 तर नॅचरल नंबर मध्ये नाहीये, फक्त होल नंबर मध्ये आहे. आणि जेव्हा आपल्याला इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं असतं तेव्हा आपल्याला सेम कॉमन एलिमेंट हवा असतो. 0 आहे का कॉमन? दोघांमध्ये आहे का 0? नाहीये. सो 0 हे ऑप्शन येणार नाही. आणि इथे तर एम्प्टी सेट दिलेला आहे, म्हणजे काहीच कॉमन नाही असं म्हटलेलं आहे. काहीच कॉमन नाही असं आहे का नॅचरल नंबर आणि होल नंबर्स मध्ये? नाही. हे पहा 1 1 2 2 3 3 4 4 आणि असं पुढे तुम्ही मॅचिंग करत जाऊ शकता. खूप सारे नंबर्स हे सेम येतात नॅचरल नंबर्स आणि होल नंबर्स मध्ये. डिफरंट काय असतं? फक्त 0. सो इथे इंटरसेक्शन काय येणार आहे? 1 2 3 अँड सो ऑन, हो ना. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट पाहूयात. P is the set of all x such that x is a letter of the word Indian. Then which one of the following is set P in listing form? लिस्टिंग फॉर्म मध्ये सेट पी काय असणार आहे? तुम्हाला माहित आहे लिस्टिंग फॉर्म मध्ये आपण कसं राईट करत असतो? एलिमेंट्स राईट करत असतो, हो की नाही. आता इथे लिस्टिंग फॉर्म मध्ये सेट पी मध्ये काय येणार आहे? तर फर्स्ट आहे आय, त्यानंतर एन, मग डी. आता परत आय आलेला आहे, परत आपण राईट करतो का रिपीट करतो का एलिमेंट? नाही. सो ए राईट नाही, आय राईट नाही करणार इथे पुढे. त्यानंतर आहे ए, सो लेट्स राईट ए. आता एन, आधीच आपण एन राईट केलेला आहे, परत एन राईट करायची गरज आहे का? अजिबात नाही, रिपीट होत नाहीत एलिमेंट्स. सो दिस इज द सेट पी इन लिस्टिंग फॉर्म. नेक्स्ट पाहूयात. इफ सेट टी आणि त्याचे एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 अँड एम, सेट एम चे एलिमेंट्स आहेत 3 4 7 8, देन टी युनियन एम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता इथे दोन्ही सेट्सचं युनियन आपल्याला फाइंड आउट करायचे. युनियन म्हणजे काय? तर सगळे एकत्र येतात, हो की नाही. सगळे एलिमेंट्स चा ग्रुप तयार होतो, सगळे एकत्र येतात. सेट टी आणि सेट एम मधले सगळे एलिमेंट्स. सो हे पहा इथे 3, इथे 4, त्यानंतर 7 नाहीये, 8 नाहीये. ओके, सो 3 आणि 4 हे रिपीट झालेले आहेत. मग 1 2 3 4 5, त्यानंतर 6 नाहीये, 7 8 हे येणार युनियन. पाहूयात आपण. 1 2 3 4 5 7 8. ओके, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. हे पहा ए मध्ये 1 2 3 4 दिलेला आहे, त्यानंतर 5 दिलंय, 7 दिलंय, पण 8 दिलेला नाहीये. सो ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी पाहूयात. 1 2 3
4 दिलेला नाहीये, 5 दिलेला नाहीये, डायरेक्ट 7 आणि 8 दिलंय. सो बी ऑप्शन सुद्धा येणार नाही. डी ऑप्शन मध्ये काय दिलंय तर 3 आणि 4. 3 आणि 4 हे काय झालं, इंटरसेक्शन झालं, हो की नाही. हे पहा 3 3 4 4 सेम सेम आहेत ना एलिमेंट्स. जेव्हा सेम सेम असतात तेव्हा इंटरसेक्शन असतं. पण आपल्याला इंटरसेक्शन विचारलंय का, नाही, आपल्याला युनियन विचारलेलं आहे. युनियन म्हणजे एकत्र येणे, गट्टी होणे, मैत्री होणे, हो की नाही, एकत्र येतात सगळेजण. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट पाहूयात. आउट ऑफ 100 पर्सन्स इन अ ग्रुप 72 पर्सन्स स्पीक इंग्लिश अँड 43 पर्सन्स स्पीक फ्रेंच. लक्षात घ्या काय दिलेलं आहे की 100 जणांचा एक ग्रुप आहे, त्यातील 72 जण इंग्लिशमध्ये बोलतात, 43 जण फ्रेंचमध्ये बोलतात. इच वन आउट ऑफ 100 पर्सन्स स्पीक ॲटलिस्ट वन लँग्वेज. आता हे जे 100 जण आहेत त्यातील प्रत्येक जण ॲटलिस्ट एका लँग्वेज मध्ये बोलतो. म्हणजे लक्षात घ्या इथे असा कोणीच नाहीये की ज्याला एकही लँग्वेज येत नाही, म्हणजे इंग्लिशही येत नाही आणि फ्रेंचही येत नाही, असा कोणीच नाहीये. ऍटलिस्ट इंग्लिश येते किंवा फ्रेंच येते. सो टोटल असे किती आहेत, 100 जण आहेत. देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश. मग फक्त इंग्लिश येणारे किती जण आहेत, फक्त फ्रेंच मध्ये बोलणारे किती जण आहेत, आणि हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. असे किती जण आहेत की ज्यांना इंग्लिश पण येतं आणि फ्रेंच पण येतं. सो बेसिकली या क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. इंग्लिश येणारे लोक, फ्रेंच येणारे लोक आणि दोन्ही म्हणजे इंटरसेक्शन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही लँग्वेजेस मध्ये बोलणारे लोक. मग आता इथे सुरुवातीला बघा काय दिलेलं आहे त्यांनी, टोटल किती जण आहेत, किती जणांचा ग्रुप आहे, 100 जणांचा. सो सोल्युशन कशा प्रकारे राईट करणार आपण, लेट यू बी द सेट ऑफ ऑल द पर्सन्स. हे जे सगळे पर्सन्स दिलेले आहेत त्यांना आपण सेट यू म्हणूयात, आणि इंग्लिश मध्ये बोलणाऱ्या लोकांना आपण ई म्हणूयात, फ्रेंच मध्ये बोलणाऱ्या लोकांना आपण एफ म्हणूयात. सो नंबर ऑफ ई किती आहेत, इंग्लिश येणारे लोक किती आहेत, 72. लेट्स राईट हिअर 72. फ्रेंच येणारे लोक किती आहेत, फ्रेंच येणारे येस 43. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन एफ इज इक्वल टू 43. सिन्स each one out of 100 persons speak at least one language. हे पहा इथे दिले की नाही, each one out of 100 persons speak at least one language. म्हणजे हे जे 100 जण आहेत त्यातील प्रत्येक जण ऍटलिस्ट एक लँग्वेज मध्ये बोलतो. म्हणजे इथे इंग्लिश येणारे इंग्लिश बोलणारे लोक आहेत, फ्रेंच बोलणारे लोक आहेत, आणि इंग्लिश व फ्रेंच दोन्ही बोलणारे लोक सुद्धा आहेत. मग टोटल हे किती जण आहेत, टोटल 100 जण आहेत, हो की नाही, जे इंग्लिश फ्रेंच किंवा दोन्ही बोलतात. म्हणजेच युनियन काय झाली, युनियन झाली 100. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई युनियन एफ इज इक्वल टू 100. कळालं का इथपर्यंत तुम्हाला. हे पहा इंग्लिश मध्ये बोलणारे आहेत 72 जण, फ्रेंच मध्ये बोलणारे आहेत 43 जण. आता ज्यांना इंग्लिश येतं यातले काही जण म्हणजे 72 जण जे आहेत त्यातील काही जण असेही असतील की ज्यांना फ्रेंच पण येतं, आणि जे फ्रेंच बोलतायत त्यातील काही जण असेही असतील की त्यांना इंग्लिश येतंय. म्हणून तर आपण इथे इंटरसेक्शन दाखवलेलं आहे. आणि आपल्याला थर्ड क्वेश्चन विचारला पण आहे की हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. दोन्हीही बोलणारे असे किती जण आहेत, बरोबर. त्यांनी इथे आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे की हे जे 100 जण आहेत म्हणजे ई आणि एफ मध्ये दोन्हीकडे असणारे हे जे 100 जण आहेत त्यातील कोणीच असं नाही की ज्याला एकही लँग्वेज येत नाही. ऍटलिस्ट एक लँग्वेज तरी येते. म्हटल्यावर यांची युनियन काय झालेली आहे, युनियन टोटल किती जण आहेत, हे 100 जण आहेत, हो ना. मग आपल्याला इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही येणारे किती जण आहेत ते आधी फाइंड आउट करावं लागेल. ते आपल्याला मिळालं की आपण फक्त इंग्लिश बोलणारे लोक किती जण आहेत ते फाइंड आउट करू शकतो, आणि त्यानंतर फक्त फ्रेंच बोलणारे किती जण आहेत ते सुद्धा फाइंड आउट करू शकतो. पण मग हे फाइंड आउट कसं करणार, तर लक्षात घ्या आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे युनियन, नंबर ऑफ युनियन फाइंड आउट करण्याचा. कोणता फॉर्म्युला आहे, तर वी नो दॅट. आता इथे तुम्ही म्हणाल की आपल्याला तर इंटरसेक्शन फाइंड आउट करायचंय, मग आपण युनियन का शोधतोय, युनियन तर आपल्याकडे ऑलरेडी आहे. पण लक्षात घ्या जो आपला युनियनचा फॉर्म्युला आहे, काय आहे फॉर्म्युला, तर हे पहा नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई युनियन एफ इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन एफ मायनस आपण काय करत असतो, इंटरसेक्शन करत असतो, मायनस ई इंटरसेक्शन एफ. आता आपल्याकडे
युनियन मध्ये किती जण आहेत ते आहे, ई मध्ये किती जण आहेत ते आहे, एफ मध्ये किती जण आहेत ते सुद्धा आहे. मग हे 3 घटक आपल्याकडे आहेत म्हटल्यावर आपण याची व्हॅल्यू फार इझिली फाइंड आउट करू शकतो, हो की नाही. मग चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. युनियन काय आहे 100, सो 100 राईट केलं. इंग्लिश बोलणारे किती जण आहेत, ई या सेट मध्ये किती जण आहेत 72, सो 72 प्लस एफ या सेट मध्ये 43 जण आहेत मायनस एन नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई इंटरसेक्शन एफ. सो आता आपल्याला हे फाइंड आउट करायचंय इंटरसेक्शन. मग याला आपण पाठवून देऊयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला, आणि लेफ्ट हँड साईडला जो 100 आहे त्याला पाठवून देऊयात इकडे. ओके, सो जेव्हा नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई इंटरसेक्शन एफ त्याची साईड चेंज करेल तेव्हा त्याचं साईन सुद्धा चेंज होईल. इथे मायनस आहे, इकडे गेले की प्लस होणार. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई इंटरसेक्शन एफ इज इक्वल टू हा 100 जाणार इकडे, बरोबर. सो इथे प्लस साईन आहे, जेव्हा तो इकडे जाईल तेव्हा मायनस होईल. पण त्याही आधी राईट हँड साईडला जे आहे ते राईट करून घेऊयात. 72 प्लस 43 मायनस आता राईट करूयात 100. कळालं तुम्हाला इथे मायनस कसं काय आलं आणि इकडे मायनसचं प्लस कसं काय झालं. आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून आपण याची साईड चेंज केली, याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला टाकलं आणि जे नंबर आहे इथे लेफ्ट हँड साईडला 100 आहे त्याला आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला घेतलं. राईट हँड साईडला घेते वेळी आपण त्यांचं साईन चेंज करत असतो. सो इथे 100चं साईन आहे प्लस, इकडे गेलं की मायनस. चला आता 72 प्लस 43 किती झाले 115 मायनस 100. 115 मायनस 100 केलं की आपल्याला आन्सर मिळतं 15, हो ना. आता खाली जागा नव्हती म्हणून आपण थोडीशी जागा करून घेतलेली आहे. आन्सर राईट केलं 15. आता इंग्लिश आणि फ्रेंच बोलणारे किती जण आपल्याला मिळालेले आहेत 15. ओके, दोन्हीही बोलणारे म्हणजे जे इंग्लिश पण बोलतात आणि फ्रेंच पण बोलतात ते असे किती जण आहेत 15 जण आहेत. ओके, मग आता फक्त इंग्लिश बोलणारे किती आहेत ते कसं फाइंड आउट करणार. किती इझी आहे. जे इथे त्यांनी नंबर दिलेला आहे 72 त्यामधून इंटरसेक्शन मायनस करायचं, हा वाला पार्ट मायनस करायचा, मग आपल्याला मिळणार की इंग्लिश बोलणारे किती जण आहेत. सो लेट्स राईट हिअर नंबर ऑफ पीपल हु स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच इज इक्वल टू 15 अँड नेक्स्ट स्टेप विल बी number of people who speak only English is equal to number of elements in set E minus intersection E intersection F, number of elements in E intersection F. सो फक्त इंग्लिश बोलणारे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग नंबर ऑफ एलिमेंट्स इन इंग्लिश किती दिलेले आहेत 72. सो 72 मधून मायनस करणार आपण हे इंटरसेक्शन वाले 15. 72 मधून 15 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर मिळतो 57. सो 57 जण असे आहेत की जे फक्त इंग्लिश बोलतात. आलं लक्षात. आता पहा 57 प्लस 15 करा, काय आन्सर येईल तुम्हाला तर 72च. आलं का लक्षात तुम्हाला मी हे कसं काय केलेलं आहे. चला आता आपल्याला फाइंड आउट करायचं की फ्रेंच मध्ये बोलणारे किती जण आहेत, हो की नाही. सो नंबर ऑफ पीपल हु स्पीक ओनली फ्रेंच, काय करणार त्यासाठी फक्त फ्रेंच मध्ये बोलणारे लोक आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. कसं करणार तर आपल्याला माहित आहे इंटरसेक्शन मध्ये किती जण आहेत 15 जण आहेत आणि सेट एफ मध्ये किती जण दिलेले आहेत 43. सो एफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन एफ मायनस इंटरसेक्शन करणार आहोत आपण. सो 43 मायनस 15 किती झाले 28. सो 28 जण असे आहेत की जे फक्त आणि फक्त फ्रेंच बोलतात. सो इथे आपल्याला जे 3 क्वेश्चन्स विचारले होते त्या 3ही क्वेश्चन्सचे आपण आन्सर्स राईट केलेले आहेत. कळालं, खूप इझी होतं. आता सेम क्वेश्चन आहे सेकंड मेथडने आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येणार आहे ते समजून घेऊया. जसं की मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व्ह करते वेळी सांगितलं होतं की हे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना सॉल्व्ह करण्याच्या टोटल 2 मेथड्स आहेत. त्यातील फर्स्ट मेथड आपण पाहिली. फर्स्ट मेथड मध्ये वेन डायग्राम ड्रॉ करणं कंपल्सरी नसतं, नाही केली तरी पण चालतं. पण सेकंड मेथड जे आता आपण करणार आहोत त्या मेथडमध्ये मात्र आपल्याला ही वेन डायग्राम ड्रॉ करावी लागते. सो चला समजून घेऊयात कशा प्रकारे आपल्याला या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करता येणार आहे. सेकंड मेथड मध्ये फर्स्ट काही स्टेप्स आपल्याला ऍज इट इज राईट करायच्या, त्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीयेत. आता आपल्याला काय काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे तर इंग्लिश मध्ये बोलणारे लोक, फ्रेंच मध्ये बोलणारे लोक आणि इंग्लिश व फ्रेंच दोन्हीमध्ये बोलणारे लोक. सो ज्याप्रमाणे क्वेश्चन मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याप्रमाणे इथे आपण वेन डायग्राम ड्रॉ करून घेतलेली आहे. सो इंग्लिश मध्ये बोलणाऱ्या लोकांना आपण सेट ई म्हटलेलं आहे, फ्रेंच मध्ये बोलणाऱ्या लोकांना आपण सेट एफ म्हटलेलं आहे. इंग्लिश मध्ये बोलणारे आहेत 72 जण, फ्रेंच मध्ये बोलणारे आहेत 43 जण
आणि इंग्लिशमध्ये बोलणारे असे काही जण आहेत की ज्यांना फ्रेंच पण येतं, आणि फ्रेंचमध्ये बोलणारे असे काही जण आहेत की ज्यांना इंग्लिश पण येतं. म्हणजेच त्यांचं इंटरसेक्शन आहे, ते इंग्लिशमध्ये पण आहेत आणि फ्रेंचमध्ये पण आहेत. ओके नाही, सेट ई मध्ये पण आहेत आणि सेट एफ मध्ये पण आहेत. सो हे इंटरसेक्शन आपण इथे शो केलेलं आहे आणि तेच आपल्याला फाइंड आउट सुद्धा करायला सांगितलेलं आहे. हे पहा, हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ, दोन्ही बोलणारे किती जण आहेत. मग आता ते फाइंड आउट करायचं आहे म्हणून त्याला आपण घेऊया तिथे एक्स. आता जर आपण हे इंटरसेक्शन सेट ई मधून मायनस केलं तर आपल्याला कळणार आहे की फक्त इंग्लिशमध्ये बोलणारे किती जण आहेत. ओके नाही, आता हे पहा, इथे आपण एक्स कोणाला म्हटलेलं आहे, इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही मध्ये बोलणाऱ्या लोकांना आपण काय म्हटलंय, एक्स म्हटलंय. मग जर दोन्ही मध्ये बोलणाऱ्या लोकांना जर आपण सेट ई मधून मायनस केलं तर आपल्याला कळणार आहे की फक्त इंग्लिश बोलणारे किती जण आहेत. बरोबर, सो 72 मायनस एक्स. त्याचप्रमाणे फक्त फ्रेंचमध्ये बोलणारे लोक फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर दोन्हीमध्ये बोलणारे जे लोक आहेत, म्हणजे इंग्लिश आणि फ्रेंच दोन्हीमध्ये बोलणारे जे लोक आहेत ते मायनस करावे लागतील. सो 43 मधून आपण करूयात एक्स मायनस. एक्सला आपण काय म्हटलेलं आहे, दोन्ही इंग्लिश आणि फ्रेंच दोन्हीमध्ये बोलणारे लोक म्हणजेच एक्स म्हटलेलं आहे. आता लक्षात घ्या, त्यांनी इथं काय दिलेलं आहे की 100 जण जे आहेत त्यातील प्रत्येक जण ऍटलिस्ट वन लँग्वेज बोलतो. म्हणजे असा कोणीच नाहीये की जो एकही लँग्वेज बोलत नाही. म्हणजे टोटल किती जण आहेत, 100 जण आहेत. हो ना, म्हणजे ई सेट ई प्लस इंटरसेक्शन प्लस एफ किती जण आहेत, 100 जण आहेत. म्हणजेच युनियन काय झाली, 100 झाली. हो ना, सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन इंग्लिश युनियन एफ किती जण आहेत, 100. आता ई युनियन एफ, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई युनियन एफ म्हणजेच काय झालं, युनियन म्हणजे काय, तर हा सगळा पार्ट, ओके नाही, हा सगळा पार्ट, हा ई चा, हा एक्स चा, हा एफ चा, हा सगळा पार्ट, पूर्ण हा पार्ट म्हणजेच काय आहे, युनियन आहे. बरोबर, मग या युनियनला आपण असंही शो करू शकतो की नाही, 72 मायनस एक्स, ई म्हणजे काय आहे, 72 मायनस एक्स. बरोबर, प्लस हे हा पार्ट, या पार्ट मध्ये काय आहे, तर एक्स, सो प्लस एक्स प्लस हा पार्ट, सो या पार्ट मध्ये काय आहे, 43 मायनस एक्स इज इक्वल टू काय आहे, युनियन किती आहे, 100 आहे की नाही. सो 100 इथे आपण राईट केलं. आता इथे आहे मायनस एक्स, इथे आहे प्लस एक्स. मायनस एक्स, एक्स मधून एक्स गेला, मायनस प्लस काय होतं, मायनस होत असतं. म्हणजे एक्स मधून एक्स सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग काहीच नाही. ओके नाही, एक्स मधून एक्स कट होऊन जाणार. आता रिमेनिंग काय राहिलं मग, 72 प्लस 43 मायनस एक्स. इथे हे कट होणार, रिमेनिंग राईट केलं इथे इक्वल टू 100. आता हा जो 100 आहे त्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवलं. इथे तो प्लस मध्ये होता, इकडे गेला की मायनस होणार. सो 72 प्लस 43 मायनस 100 इज इक्वल टू, हा एक्स आपल्याला इकडे पाठवायचा आहे, इथे मायनस आहे, इकडे गेला की प्लस होणार. सो एक्स. चला सॉल्व्ह करून घ्या आता. 72 प्लस 43 किती झाले, 115 मायनस हा 100 इक्वल टू एक्स. 115 मधून 100 गेला, किती राहिला, 15. सो एक्स इज इक्वल टू काय झालेलं आहे, 15. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आणि एक्स म्हणजेच काय आहे, तर इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही बोलणारे लोक म्हणजेच इंटरसेक्शन. सो इंटरसेक्शन आपल्याला मिळालं. मग एक्स ची व्हॅल्यू इथे आपल्याला सापडलेली आहे 15. म्हटल्यावर फक्त इंग्लिश बोलणारे लोक कसे फाइंड आउट करणार, तर 72 मायनस एक्स, एक्स ची व्हॅल्यू एक्स मध्ये घाला, किती येणार, 72 मायनस 15. 72 मायनस 15 किती झाले, 57. हे पहा. सो नंबर ऑफ पीपल हु स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच किती झाले, 15. आपण इथे एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, किती आले, 15. आता फक्त इंग्लिश मध्ये बोलणारे लोक, त्यासाठी काय करणार आपण, 72 मधून एक्स सबट्रॅक्ट करणार. एक्स म्हणजे काय आलेला आहे, 15. हो की नाही, इंटरसेक्शन 15 आलं ना इथे, एक्स इज इक्वल टू 15. सो 72 मायनस 15 किती झाले, 57. आता फक्त फ्रेंच मध्ये बोलणारे लोक, फक्त इंग्लिश मध्ये बोलणारे लोक आहेत 57 आणि फक्त फ्रेंच मध्ये बोलणारे लोक आता फाइंड आउट करूयात. त्यासाठी काय करावं लागणार, 43 मधून एक्स सबट्रॅक्ट करावं लागणार.
ओके, किती येणार? 28. आलं लक्षात? दोन्ही मेथड समजल्या तुम्हाला? मुलांनो, व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूयात आणि या प्रॉब्लेम सेट मधले रिमेनिंग क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊयात.